मुंडकी या ठिकाणी तोडलेले आहेत ह्या मुघलांनी. जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शंभूराजे. मी विजय बनसोडे तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो, आपण आलो आहोत ते म्हणजे संगमेश्वरामध्ये. आणि हे संगमेश्वर निसर्ग सौंदर्याने नटलेलं समृद्ध देखील आहेच. पण हे संगमेश्वर महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. कारण 1 फेब्रुवारी 1689 या दिवशी रत्नागिरी जिल्ह्यातलं कसबा संगमेश्वर या गावामध्ये औरंगजेबाचं सरदार शेख निजाम म्हणजेच मुकरब खानानं छत्रपती संभाजी महाराजांना कैद केलं होतं. खरं तर ज्या वाड्यामध्ये सरदेसाईंचा वाडा, ज्या वाड्यामध्ये छत्रपती संभाजी महाराज हे वास्तव्यास आले होते, जिथे औरंगजेबाचं म्हणजेच मुकरब खानाचं सैन्य त्या ठिकाणी आलं होतं, तो वाडा आज आपण व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या आपल्या प्रत्येक नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील. आणि ह्या संगमेश्वरात नक्की यायचं कसं हे आधी जाणून घेऊया. संगमेश्वर कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातलं एक ऐतिहासिक गाव. रत्नागिरी शहरापासून साधारण 43 किलोमीटर अंतरावर असलेल्या याच गावात स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज यांना कैद झाली होती. छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य गिळंकृत करण्यासाठी महाराष्ट्रात आलेल्या औरंगजेबाला 9 वर्ष ज्यांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावरती अक्षरशः सळो की पळो करून सोडले, ते स्वराज्याच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजे छत्रपती संभाजीराजे. 120 पेक्षा जास्त लढाई केल्या, पण एकाही लढाईत पराभूत न होणारे रणधुरंधर म्हणजे छत्रपती संभाजीराजे. एकाच वेळी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीज, मोगल अशा 5-5 परकीय शत्रूंना अक्षरशः मातीत गाडून ज्यांनी स्वराज्य वाढवलं, जगाच्या इतिहासातले महान योद्धे म्हणजेच छत्रपती संभाजीराजे. पराक्रमाचे दुसरे नाव म्हणजे छत्रपती संभाजीराजे. कैद होण्यापूर्वी ज्या कसबा संगमेश्वरात छत्रपती संभाजी महाराजांचे वास्तव्य होते, त्या संगमेश्वरातील एका चौकामध्ये छत्रपती संभाजीराजे यांचं भव्य दिव्य असं स्मारक पाहायला मिळते. याच कसबा संगमेश्वराच्या मातीत छत्रपती संभाजी महाराजांच्या तलवारीचा अखेरचा खणखणाट ऐकला असेल. दुर्दैवाने ही संगमेश्वराची भूमी स्वराज्याचे छत्रपतींना वाचवू शकली नाही, याची सल इथल्या प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आजही कायम आहे. कसबा संगमेश्वर
ज्या वाड्यासमोर सध्या आपण उभा आहे तो हाच आहे सरदेसाईचा वाडा. तर मित्रांनो, छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी सरदेसाईच्या वाड्यामध्ये वास्तव्यास होते. त्यावेळेस यादव बंधूंचा न्यायनिवाडा, छत्रपती संभाजी महाराजांचा शेवटचा न्यायनिवाडा या ठिकाणी पार पडला. अर्जुजी यादव आणि गिरजोजी यादव या यादव बंधूंचा बऱ्याच वर्षापूर्वीचा वाद या ठिकाणी न्यायनिवाडा छत्रपती संभाजी महाराजांचा हा शेवटचा न्यायनिवाडा होता. ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांना समजलं की स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याला इतिकात खानानं वेढा दिला आहे, त्यावेळी छत्रपती संभाजी महाराज हे पन्हाळगडावरून रायगडच्या दिशेने निघाले. पण त्यावेळेस रायगडच्या दिशेचे महत्त्वपूर्ण जे वाटा होत्या त्या औरंगजेबाने हा सैन्य तैनात करून ठेवलेला आहे आणि आपल्याला संगमेश्वरच्या मधल्या मार्गाने या ठिकाणी जावं लागेल. त्यावेळेस छत्रपती संभाजी महाराज हे या ठिकाणी वास्तव्यास आले होते. ज्यावेळेस पन्हाळ्यावरून मालोजी बाबा घोरपडे यांना ज्यावेळेस ही वार्ता कळाली त्यावेळी ते वेगाच्या दिशेने वाऱ्यासारखे या ठिकाणी संगमेश्वरात दाखल झाले आणि महाराजांना सांगितलं की राजे या ठिकाणी घात झाला आहे. शिर्क्यांचं जेव्हा शिरकाण झालं त्यावेळेस ते शृंगारपुरातून पळून ते कोल्हापूरला गेले आणि मुकरब खानाला सामील झाले. संगमेश्वरच्या वाट्याने छत्रपती संभाजी महाराज आले होते. ते वाट ही देखील या गणूजी शिर्केसारख्या फितूर माणसानं या ठिकाणी दाखवली आणि मुकरब खान हा 32 शिराळा मार्गे, महाराजांचा अंदाज असा होता की मुकरब खान हा कोल्हापुरातून साधारण 4 ते 5 दिवसामध्ये येईल, साधारण 5-6 दिवस लागतील आणि तो 32 शिराळा मार्गे कराडवाई मार्गे यायला 5-6 दिवस लागतील. पण नक्की तसंच झालं नाही. महाराजांचा हा अंदाज खोटा ठरला, कारण की गणूजी शिर्केसारखा फितूर माणूस यांनी संभाजी महाराज ज्या वाटेने आले तो वाट दाखवली आणि 2 दिवसामध्येच या ठिकाणी मुकरब खानाचं सैन्य या ठिकाणी दाखल झालं. ज्यावेळेस संगमेश्वराला वेढा घातला त्यावेळेस मुकरब खानाचा मुलगा इखलास खान यांनी नावडी बंदराजवळ तळ ठोकून बसला होता. ज्यावेळेस मालोजी बाबा घोरपडे या ठिकाणी सरदेसाई वाडामध्ये आले आणि महाराजांना वार्ता कळवली की महाराज नावडी बंदर करा. तर नावडी बंदराकडे तिकडे मित्रांनो आपण जाणार आहोत. ज्या ठिकाणी संभाजी महाराजांना कैद झाली ते ठिकाणी आपण बघणार आहोत. तोपर्यंत आपण सरदेसाईंचा वाडा आहे तो बघून घेऊ. आज तो सरदेसाईंचा वाडा जिथे त्या रात्री छत्रपती संभाजी महाराज मुक्कामी होते. स्वराज्याची राजधानी असणाऱ्या रायगड किल्ल्याला इतिकात खानाचा वेढा पडल्यामुळे छत्रपती संभाजी महाराज तडकाफडकीनं पन्हाळा किल्ला सोडून रायगडच्या दिशेने निघाले. पण रायगडकडे जाणाऱ्या महत्त्वाच्या वाटांवर मोगलांनी आधीच सैन्य पाठवून नाकाबंदी केल्यामुळे त्यांनी निवडक मावळे सोबत घेऊन संगमेश्वर मार्गे रायगडकडे जाण्याचा निर्णय घेतला. याच सरदेसाईंच्या वाड्यात राजे येऊन पोचले. राजांसोबत असणाऱ्या कवी कलशांना आणि निवडक मावळ्यांपैकी कोणालाही याची कल्पनाही नव्हती की रात्रभर कोल्हापूरच्या मोगली तळावर मुकरब खानाला छत्रपती कुठे आहेत, सोबत किती मावळे आहेत याची खडानखडा माहिती आधीच मिळाली होती. मुकरब खानाने ताबडतोब नव्या दमाच्या 5000 हाशमांची फौज घेऊन संगमेश्वराकडे कूच केली. पन्हाळगडावर असणाऱ्या सरसेनापती मालोजी बाबा घोरपडे यांच्या कानावर वार्ता पडताच ते वाऱ्याच्या वेगाने मुकरब खान संगमेश्वरात पोहोचण्याआधीच स्वतः सरदेसाईंच्या वाड्यात दाखल झाले. राजांच्या जीवाला धोका आहे ही वार्ता घेऊन मालोजी बाबा घोरपडे थेट राजांच्या दालनाजवळ आले. राजांच्या समोर येऊन थांबले. क्षणभर इथं थांबू नकासा राज, घात झालाय. हत्यार घ्या, बाहेर पडा, नावडी बंदर जवळ करा. छत्रपती संभाजी महाराज सरदेसाई वाड्या सोडून काही निवडक मावळं सोबत घेऊन नावडी बंदराकडे निघाले. पण नावडी बंदरावर मुकरब खानाचा मुलगा इखलास खान 1500 सैन्य घेऊन आधीच तळ ठोकून बसला होता. शंभूराजे सरदेसाई वाड्यातून निसटून गेले म्हणून मुकरब खानाच्या काही हाशमांच्या फौजेने सरदेसाई वाडा परिसरात मंदिर आणि वाडा यांची तोडफोड जाळपोळ केली.
5,000 हत्यार मोगलांची फौज संगमेश्वरात घुसली होती. मावळ्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना वाचवण्यासाठी मोगल फौजीवरती तुटून पडत अक्षरशः तलवारींचा खणखणाट केला. मालोजी बाबा घोरपडे वय वर्ष 60 शंभूराजांना वाचवण्यासाठी, मराठी दौलत वाचवण्यासाठी, स्वराज्य वाचवण्यासाठी मुकरबखानाच्या फौजेसोबत वाऱ्याच्या वेगाने तलवार चालत लढत आणि झुंजत होते. शंभूराजांना मुघलांच्या फौजेपासून वाचवण्यासाठी जीवाच्या आकांतानं लढणाऱ्या मालोजी बाबांनी शंभूराजांना नावडी नदीच्या दिशेने जायला सांगून स्वतः मुघलांच्या फौजेचा निकसन सामना करण्याचं ठरवलं. पण दुर्दैवानं मालोजी बाबा घोरपडे मुघलांशी लढता लढता छातीवर झालेल्या असंख्य वारांनी घायल होऊन मातीत कोसळले. शंभूराजांना वाचवण्यासाठी पहिल्यांदा मालोजी बाबा घोरपडेंनी स्वतःचं बलिदान दिलं. जागोजागी मावळे आणि मुघलांची जंगी लढाई जुंपली होती. तलवारीचा खणखणाट, आरोळ्या ताफा आणि वार बसताच उठणाऱ्या घोड्यांच्या किंकाळ्या याचा नुसताच कोलाहल माजला होता. आई भवानीच्या पोतागत अंग भरून सरसरून पेटलेले शंभूराजे गुंफण फिरवावी तसे तलवार वाऱ्यासारखी फिरवत होते. त्यावेळी शंभूराजांच्या कानावर जळासारखी खबर पडली, मालोजी बाबा गेले. ती खबर ऐकता सुन्न झालेल्या शंभूराजांच्या हातातून तलवार खाली पडली. तोच मोका साधून पाठीमागून आलेल्या हशमातून एक वार हुसकवण्यासाठी झटकन मान कलटी करताना राजांच्या डोईवरचा टोप उडाला आणि भुईवर कोसळला. राजांचा घोडा नदीपात्राच्या दिशेनं बेभान उधाळला. पण पात्रात उतरावं तर संपूर्ण नदीकाठ नंग्यात तलवारी घेतलेल्या हशमांनी केव्हाच घेरून टाकला होता. घोडा फिरवलेल्या छत्रपतींना संताजी आणि बहिर्जी घोरपडे सावलीसारखे पाठीमागून येताना दिसले. त्यांना बघताच महाराज ओरडले, थांबू नका, इथं रायगड गाठा. मिळेल त्या मावळ्याला घेऊन रायगड वाचवा. काळीज हेलावून गेलेले संताजी घोरपडे ओरडले, काय व्हायचं ते होईल. आता काहीही झालं तरी राजांना गनिमीच्या तावडीत सापडून देणार नाही. इतक्यात शंभूराजे म्हणाले, आण आहे तुम्हाला जगदंबेची, हुकूम आहे आमचा, निघा रायगड वाचवा. जागोजागी नावडीच्या जागेवर कामी आलेल्या मावळ्यांचे आणि हशमांचे देह पडले होते. आणि इतक्यात कुठून तरी सुटलेला एक तीर कवी कलशांच्या उजव्या दंडात सपकन घुसला. डाव्या हातात उजवा हात खट्ट पकडून धरताना कवी कलश घोड्यावर खाली कोसळले. शंभूराजे त्यांच्या अंगावर पडते वार चुकवत त्यांच्या जवळ आले. त्यांना काकेत हात घालून वर उचलताना म्हणाले, उठा छंदोगा मात्य, दिल धरा, लढता लढता मरू, पुरे करू जिंदगीचे काव्य. कवी कलशांनी तीर केव्हाच काढून टाकला होता. दाटलेल्या हशमांची कोंडी फोडत मुकरबखानाचा पोरगा इकलास खान छत्रपती संभाजी महाराजांच्या समोर आला. तडपत्या नजरेने शंभूराजे आपल्या हातातल्या तलवारीकडे बघत होते.
आपल्या बेट्याला बाजूला करत मुकरब खान राजांच्या समोर आला. त्यांच्याकडे बघत भोवतालच्या हजमांना म्हणाला, कैद करो इसको पहले, डाल दो रस्सी हाथों में, बाद में खींच लो हत्यार, ले जाओ. लांबूनच दोरखंड फेकले गेले. शंभूराजांच्या हातातली तलवार हिसकावून घेतली. लढाई थांबली होती आणि अनेक मावळे आपल्या राजांना वाचवण्यासाठी लढता लढता कोसळले होते. महाराज आणि छंदोका मात्य कवी कलश संगमेश्वराच्या मोगलांच्या कैदेत सापडले होते. तर मित्रांनो, सरदेसाईंच्या वाड्याच्या परिसरामध्ये आज आपण हे 3 मंदिर बघू शकतो. या ठिकाणी हे शिव मंदिर आहेत. हे या ठिकाणी बघू शकता तुम्ही 3 मंदिर आहेत. आणि हे शिव मंदिर कसं ओळखायचं तर प्रत्येक मंदिराच्या समोर नंदी आहे. पण या नंदींची अवस्था तुम्ही बघू शकता. तर हे मित्रांनो, तुम्ही नंदींची अवस्था बघू शकता. या ठिकाणी मुंडके या ठिकाणी तोडलेले आहेत ह्या मुघलांनी. ज्यावेळी छत्रपती संभाजी महाराज या सरदेसाईंच्या वाड्यामधून नावडी बंदराच्या दिशेने या ठिकाणी निसटून गेले, त्यावेळेस मुघलांनी या सरदेसाई वाड्या परिसरामध्ये या ठिकाणी उद्ध्वस्त जाळपोळ या ठिकाणी केली. त्यातलाच हा नंदी आपण बघू शकतो. तर मित्रांनो, आपण हे मंदिर आहे ते बघू शकतो. सरदेसाईंच्या वाड्यापासून जवळच आपल्याला मंदिर पाहायला मिळतात. आणि या मंदिराचं बांधकाम आणि त्यांचं कोरीव काम खूपच प्रेक्षणीय आहे. आणि हे मंदिर बघितल्यानंतर यांचा इतिहास किती प्राचीन आहे हे आपल्या लक्षात येते. आपलेच फितूर झाले की काय होतं याचं हे उत्तम उदाहरण आहे. संगमेश्वरात कधी आलात तर या ठिकाणी नक्की भेट द्या आणि ती माती आपल्या मस्तकी लावायला विसरू नका. कारण छत्रपती संभाजी महाराजांनी जगायचं कसं हे आपल्याला शिकवलं. यावन रावण की सभा, शंभू बंध्यो बजरंग, लहू लसत सिंदूर सम, खूब खल्यो रणरंग, जो रवी छवी लखत ही, खद्यत होत बदरंग, त्यो तू तेज निहारी, के लखत तजो औरंग. जय शंभूराजे.